इयत्ता 8वी विषय भूगोल स्वाध्याय धडा पहिला पृथ्वीचे अंतरंग. पाठाचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग. प्रश्न 1. अचूक पर्यायांसमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा. प्रश्न अ. भूकवचाचे हे दोन थर आहेत. ऑप्शन 1 बाह्य व अंतर्कवच. ऑप्शन 2 खंडीय व महासागरीय कवच. ऑप्शन 3 भूपृष्ठ व महासागरीय कवच. ऑप्शन 4 प्रावरण व गाभा. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 खंडीय व महासागरीय कवच. प्रश्न आ. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो. ऑप्शन 1 सिलिका. ऑप्शन 2 मॅग्नेशियम. ऑप्शन 3 ॲल्युमिनियम. ऑप्शन 4 लोह. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 सिलिका. प्रश्न ई. पृथ्वीच्या अंतरंगात खालीलपैकी कोणती खनिजे आढळतात. ऑप्शन 1 लोह व मॅग्नेशियम. ऑप्शन 2 मॅग्नेशियम आणि निकेल. ऑप्शन 3 ॲल्युमिनियम आणि लोह. ऑप्शन 4 लोह आणि निकेल. आणि उत्तर आहे ऑप्शन 4 लोह आणि निकेल. प्रश्न ई. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे. ऑप्शन 1 वायुरूप. ऑप्शन 2 घनरूप. ऑप्शन 3 द्रवरूप. ऑप्शन 4 अर्धद्रव. आणि उत्तर आहे ऑप्शन 2 घनरूप. प्रश्न उ. बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे. ऑप्शन 1 लोह. ऑप्शन 2 सोने. ऑप्शन 3 हायड्रोजन. ऑप्शन 4 ऑक्सिजन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1 लोह. प्रश्न उ. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात. ऑप्शन 1 प्रावरण. ऑप्शन 2 गाभा. ऑप्शन 3 भूकवच. ऑप्शन 4 खंडीय कवच. आणि उत्तर आहे ऑप्शन 3 भूकवच. प्रश्न ए. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. ऑप्शन 1 प्राथमिक लहरी. ऑप्शन 2 दुय्यम लहरी. ऑप्शन 3 पृष्ठीय लहरी. ऑप्शन 4 सागरी लहरी. आणि उत्तर आहे ऑप्शन 1 प्राथमिक लहरी. प्रश्न 2. चुकी बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा. प्रश्न अ. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही. उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण बघा. पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना तापमान आणि दाब वाढत गेल्यामुळे पदार्थांची घनताही बदलत जाते. गाभ्याची घनता कवचापेक्षा कितीतरी पट जास्त असते. प्रश्न आ. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. उत्तर आहे हे विधान चुकीचं आहे. तर दुरुस्त विधान केलेलं बघा. पृथ्वीचा गाभा प्रामुख्याने लोह आणि निकेल यांसारख्या जड धातूंनी बनलेला आहे. खडकांपासून बनलेला नाही. प्रश्न ई. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही. तर हे विधान बरोबर आहे. उत्तर बघा. दुय्यम लहरी केवळ घन पदार्थातून प्रवास करतात. बाह्य गाभा द्रवरूप असल्याने या लहरी तिथे शोषल्या जातात किंवा पुढे जाऊ शकत नाहीत. प्रश्न ई बघा. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. उत्तर आहे हे विधान चुकीचं आहे. दुरुस्त विधान बघा. खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम म्हणजे सियाल यांचे बनले आहे. तर सिलिका व मॅग्नेशियम हे महासागरीय कवचाचे मुख्य घटक आहेत. प्रश्न 3. सविस्तर उत्तरे लिहा. यामधील प्रश्न अ. भूकवचाचे दोन भाग कोणते. त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय. तर याचं उत्तर आहे भूकवचाचे दोन भाग म्हणजे खंडीय कवच आणि महासागरीय कवच होते. वर्गीकरणाचा आधार हे वर्गीकरण त्या भागातील खनिजांचे प्रमाण आणि त्यांची घनता यांवर आधारित आहे. खंडीय कवचात सिलिका व ॲल्युमिनियमची अधिकता असते. घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी. तर महासागरीय कवचात सिलिका व मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. याची घनता 2.9 ते 3.3 ग्रॅम किंवा घनसेमी असते. प्रश्न आ.
प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात? उत्तर आहे प्रावरणाचा वरचा भाग हा अत्यंत प्रवाही असतो. या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळलेले अवस्थेत असतात, ज्याला शिलारस कोठी म्हणतात. याच लवचिक व प्रवाही स्वरूपामुळे तसेच येथूनच ज्वालामुखी व भूकंपाच्या लहरी उगम पावत असल्यामुळे या थराला दुर्बलावरण असे म्हणतात. प्रश्न ई. पृथ्वीचे चुंबकावरण हे परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. उत्तर आहे बाह्य गाभा आणि आंतरगाभा यांच्या तापमानातील फरकामुळे बाह्य गाभ्यात ऊर्ध्वमुखी प्रवाहांची निर्मिती होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याने म्हणजेच परिवलन करत असल्याने या प्रवाहांना चक्राकार किंवा चक्रीय गती प्राप्त होते. या गतीमुळे तिथे विद्युत प्रवाहांची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र तयार होते, ज्याला भूजनित्र म्हणतात. हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या भोवती एक संरक्षक कवच तयार करते, ज्याला चुंबकावरण म्हणतात. हे संपूर्णपणे पृथ्वीच्या परिवलनामुळेच शक्य होते. प्रश्न 4. सुबक आकृत्या काढून नावे द्या. आकृती अ. पृथ्वीचे अंतरंग. तर अशा प्रकारे पृथ्वीचे अंतरंग ही आकृती तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघून काढायची आहे. पुढील आकृती आहे आकृती आ. चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. तर अशा प्रकारे ही देखील आकृती तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे, ती तुम्हाला बघून काढायची आहे. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न अ. पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. याचं उत्तर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागात पासून केंद्रापर्यंतचे अंतर 7371 किमी आहे आणि या प्रवासात तापमान, दाब आणि घनता यामध्ये मोठी तफावत आहे किंवा आढळते. तसेच अंतरंगातील पदार्थ वेगवेगळ्या थरांमध्ये घन, द्रव आणि अर्धद्रव स्थितीत असल्याने तिथे स्पष्ट फरक जाणवतो. प्रश्न आ. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्याचे स्थान यांचा सहसंबंध आहे. उत्तर आहे पृथ्वीच्या निर्मिती प्रक्रियेत जड मूलद्रव्ये उदाहरणार्थ लोह, निकेल पृथ्वीच्या केंद्राकडे खेचली गेली व तिथे स्थिरावली, तर हलकी मूलद्रव्ये उदाहरणार्थ सिलिका ही वरच्या थरात राहिली, म्हणूनच केंद्राकडे घनता अधिक आढळते. प्रश्न ई. प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे. उत्तर आहे प्रावरणात असणाऱ्या प्रचंड ऊर्जेमुळे तिथे अंतर्गत हालचाली होतात. त्याचा दाब भूकवचावर पडतो. येथूनच शिलारस बाहेर पडत असल्याने आणि ऊर्जेचे उत्सर्जन होत असल्याने भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र प्रावरणात असते. प्रश्न ई. भूकवचापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी असते. उत्तर आहे खंडीय कवचाची जाडी 30 ते 35 किमी असते, तर महासागरीय कवचाची जाडी फक्त 7 ते 10 किमी असते. महासागरीय कवच हे अधिक घनतेच्या बेसाल्ट खडकाचे बनलेले असून ते पातळ थराच्या स्वरूपात असते. प्रश्न उ. चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते. उत्तर आहे सूर्याकडून येणारे हानिकारक सौरवात चुंबकावरणामुळे रोखले जातात. जर हे आवरण नसते तर सौरवातामुळे पृथ्वीवरील वातावरण आणि सजीव सृष्टी नष्ट झाली असती. म्हणून हे आवरण पृथ्वीसाठी संरक्षक ढाल आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल या पाठ्यपुस्तकातील धडा पहिला पृथ्वीचे अंतरंग याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असे स्वाध्याय किंवा या पाठाचं स्पष्टीकरण पाहायचं असेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.